दिलं पाहिजे. त्याचबरोबर मला अजून एक इथं मुद्दा नमूद करायचा आहे, की बरीचशी मंडळी त्या नसरापूरमध्ये जी घटना घडली, त्या घटनेतली जी पीडित बालिका आहे, तिचा आणि तिच्या वडिलांचा फोटो अ, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल करतायत. तर माझी विनंती आहे की तुम्ही नक्कीच त्याच्याबद्दल अवेअरनेसबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की तुम्ही त्या घटनेचा निषेध करा व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु आपण त्या कुटुंबाची माहिती गोपनीय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या कुटुंबाचा कुठल्याही प्रकारचा त्या मुलीच्या पालकांचे फोटो किंवा त्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर येणार नाही, याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. कारण हे बघा न्याय मिळेल, ती एक प्रक्रिया आहे. पण आपण त्या कुटुंबाच्या जे काही गोपनीयतेचा भंग करतोय किंवा त्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो. असं कृत्य आपण कुणीही करता कामा नये. आपण त्या मुलीचा फोटो, तिच्या आई-वडिलांचा फोटो YouTubeवर किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियावर कुणीही टाकायचा नाहीये, याची काळजी घ्या. कारण मी बघितलं खूप साऱ्या रील्स, प्रचंड रील्स मी अशा पाहिल्या, की ज्या रील्समध्ये आपल्याला अशी अनेक मंडळी होती, की जी मंडळी त्या मुलीचा फोटो लावत होते. तिच्या वडिलांचा फोटो लावत होते. तिच्या आईचा फोटो असं लावत होते. तर ते नका लावू. कारण जर आपण असं करत गेलो, तर त्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे ती एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. किंबहुना मी अशी विनंती करेन, की जर तुमच्यापैकी कुणी तशी व्हिडिओ पोस्ट केला असेल आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तसं तुम्ही त्या कुटुंबातल्या कुणाचा सदस्याचा फोटो वापरला असेल, तर कृपया तो व्हिडिओ किंवा ती रील तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवली पाहिजे, डिलीट केली पाहिजे. तरच मला असं वाटतं, की